आपण ती संपत्ती जेव्हा आपल्या जवळ होती तेव्हा जे व्यक्ती होतो ते व्यक्ती आपण परत कधीच बनू शकत नाही मित्र. आणि मला नेहमी स्वतःला जर ही संपत्ती माझ्या जवळ नसेल तर माझं काय अस्तित्व असेल अशा प्रकारचे निगेटिव्ह व्हिज्युअलायझेशन करत राहिलं पाहिजे. तुमच्यासोबत घडणाऱ्या गोष्टींना जितकं ऑब्जेक्टिव्हली तुम्ही घ्याल तेव्हाच तुम्ही खरे सामर्थ्य मिळवाल. नमस्कार मित्रहो, माझं नाव ओमकार डांगे आणि स्टोईक विचारमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रहो, आपल्या आजूबाजूला कित्येक युवक ऑनलाईन गेमिंग किंवा कोणत्या ॲपवर अधिकाधिक पैसे कमवण्याच्या नादात आहेत तेच पैसे गमावून बसताना आपल्याला दिसत आहेत. कुणासोबत फ्रॉड होऊन त्यांच्या बँकेतले सगळे पैसे लंपास होत आहेत. आत्ताच ताजा असलेलं एक प्रकरण ज्याला डिजिटल अरेस्ट म्हणून काहीतरी म्हणतायत. यात ऑनलाईनच फेक पोलीस अधिकारी बनून समोरच्या व्यक्तीला व्हिडिओ कॉलवर त्याला आधी असंच सांगतात की तुमच्या कुरिअरमध्ये काहीतरी ड्रग्स सापडलेला आहे किंवा काहीतरी वेगळ्याच गोष्टी सापडलेल्या आहेत वगैरे, आणि आम्ही त्याची चाच पडताळणी करतोय. तोपर्यंत तुम्ही या व्हिडिओ कॉलवर डिजिटली अरेस्ट आहात असं सांगण्यात येतं. मग त्या समोरच्या व्यक्तीला सायकोलॉजिकली पूर्णपणे घाबरून टाकून मग त्याला आणखी काही बऱ्याच टॅक्टिक्स वापरून मग त्याच्याकडून आधार कार्ड घेणे, पॅन कार्ड घेणे, त्याची सगळी माहिती काढून घेणे आणि हळूहळू असं करत त्या व्हिडिओ कॉल चालू असतानाच इकडे त्याचे पैसे सगळे लंपास करणे, अशा गोष्टी घडायला लागलेल्या आहेत. मग नंतर काही काळानंतर ह्या व्यक्तीने जेव्हा घाबरून ह्याच्या बँकेतले पैसे सगळे गेले, मग नंतर आपल्याला असं कळतं की हे पोलीस स्टेशन, हे पोलीस अधिकारी, हे सगळं फेक होतं. आता या प्रकरणातल्या अशा लोकांना तरी एखाद्या वेळी पकडता येतं, पण आता पुढे चालून तर आणखी खूप डेंजर फ्रॉड्स येऊ शकतील, ज्यात कॉल वगैरे तर काही घडणारच नाही, त्यात डायरेक्ट तुमच्या अकाउंटमधून पैसे लंपास होतील. मग आता तुम्ही या अशा वेळी काय करणार? मित्र, या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला काही घाबरवत नाहीये, माझं पूर्ण ऐका. यावर तोडगा काय ते पण मी सांगतोय. तर जेव्हा आपल्या आजूबाजूला अशा प्रकारची घटना घडते, आपण अगदी थक्क होऊन पाहत बसतो. एखाद्या व्यक्तीला त्याच्या आयुष्यभराची कमाई, पेन्शन किंवा इतर काही संपत्ती असते, तर ही सगळी काही तासाभरात, काही मिनिटात त्याच्या अकाउंटमधून त्याच्याकडून गायब होऊन जात असते. मग त्याच्याकडे पाहून आपल्यालाही भीती वाटत असते की हे जर माझ्यासोबत झालं तर माझं कसं होईल? मित्र, आता अशा प्रकारच्या चोऱ्या वगैरे 2000 वर्षापूर्वीही होत होते आणि आजही होत आहेत. आता यात फरक एवढंच आहे की चोरांनी त्यांचं रूप बदललंय. आधी व्यापारी लोक त्यांचा माल घेऊन जंगलातून जात असत आणि तेव्हा त्यांना अर्ध्या रस्त्यात अडवून त्यांची लूटमार होत होते, पण आता त्या चोरांनी रूप बदललंय. आता ह्या प्रकारच्या लूटमारीच्या प्रकरणामुळे आता ते आपल्या जवळच्या आसपासच्या लोकांसोबत हो की आपल्यासोबत हो, जेव्हा या घटना घडतात यामुळे आपण अगदी हादरून जातो. आपलं मानसिक स्थैर्य जागेवरचं हलतं. आपण ती संपत्ती जेव्हा आपल्या जवळ होती तेव्हा जे व्यक्ती होतो ते व्यक्ती आपण परत कधीच बनू शकत नाही मित्र. नेहमी आपल्या अंगाचा एखादा हिस्सा तुटून पडल्यासारखं अपंग होऊन उर्वरित आयुष्य आपण जगायला लागतो. आता जी गोष्ट संपत्ती विषयीची होती तीच आपल्या जवळच्या लोकांविषयीची आहे मित्र. जेव्हा आपल्या जवळचं कोणीतरी आपल्याला सोडून जात असतं तेव्हा तर आपलं किती खूप मोठं नुकसान होतं, आणि आपण उरलेलं आयुष्य आता कसं काढायचं त्या व्यक्तीशिवाय, ह्या प्रश्नाने आपल्याला खूप दंग करून टाकलेलं असतं. पण या दोन्ही विषयातल्या दोन्ही प्रकरणातल्या व्यक्तींनी दिलेले जे रिस्पॉन्स आहेत ते चुकीचे आहेत मित्र. जेव्हा ही संपत्ती तुमच्या सोबत होती तेव्हाच तुम्ही नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की ही संपत्ती अशी गोष्ट आहे जिच्यावर माझं नियंत्रण नाही, आणि मला नेहमी स्वतःला जर ही संपत्ती माझ्या जवळ नसेल तर माझं काय अस्तित्व असेल अशा प्रकारचे निगेटिव्ह व्हिज्युअलायझेशन करत राहिलं पाहिजे. कारण तसं केल्याने जी संपत्ती आत्ता तुमच्याकडे आहे त्याचा योग्य वापर तुम्ही करू शकता आणि तिला योग्य प्रकारे ॲप्रिशिएट करू शकता. आणि दुर्दैवाने ती एका दिवशी तुमच्याकडून गेलीच तर तुम्हाला याचं जास्त दुःख होणार नाही, कारण तुम्ही ऑलरेडी प्रिपेअर्ड असाल. आता हीच गोष्ट आपल्या जवळच्या लोकांविषयी लागू होते.
अहो कित्येक लोक पागल होऊन जातात, मानसिक स्थैर्य गमावून ते अगदी वेडेपणाला जातात. आणि कित्येक ठिकाणी तर मूल गेलं या दुःखात पालकांपैकी कोणी एकाला हार्ट अटॅक आलं किंवा शॉकनेच मेलेलं आपल्याला कित्येकदा दिसून येतं. पण हे आपल्याला कळालं पाहिजे की ही गोष्ट स्वाभाविक आहे. मृत्यू, लॉस अशा गोष्टी आजूबाजूला नेहमी घडत असतात. याविषयी शोककळा न पसरवता त्या गोष्टींच्या किंवा त्या व्यक्तींच्या क्षणभर का होईना जो मिळालेला सहवास आहे त्याला ॲप्रिशिएट करून आपल्या दुःखावर आवर घालता आलंच पाहिजे. मित्र, जेव्हा आपल्या जवळचा व्यक्ती जातो तेव्हा ही गोष्ट आठवा, जर तो आपल्याला आज कुठून पाहू शकला असता तर तुमच्याकडून त्याने कशी वर्तणूक अपेक्षित केली असती. तुम्हाला अशा प्रकारे दुःखी होऊन रडताना पाहून त्याला नक्कीच आवडलेलं नसतं. बदल हा निसर्गाचा नियमच आहे मित्र. या नियमात जे आज आपल्याकडे आहे ते उद्या नसणार आहे. त्यामुळे आजपासूनच या संपत्तीशी जास्त लगाव लावून राहू नका आणि जवळच्या लोकांना जोपर्यंत त्या आपल्या सोबत आहेत तोपर्यंत पूर्णपणे निस्सीम प्रेम द्या. कारण जर उद्या ते तुमच्यासोबत नसतील तर तुमच्या कितीही वाहिलेल्या डोळ्यातल्या अश्रूंना काहीच अर्थ नसेल. यावर एपिक्टेटस म्हणतात, जेव्हा कधी तुम्ही एखाद्या व्यक्तीला त्याचं मूल मृत्यू पावल्यामुळे किंवा त्याची काही संपत्ती गेल्यामुळे रडताना पाहाल तेव्हा लक्षात असू द्या, तुम्ही त्याची बाह्य परिस्थिती खरंच वाईट आहे या कल्पनेच्या प्रवाहात वाहून जाऊ नका. त्यापेक्षा एक गोष्ट लक्षात असू द्या की जी गोष्ट घडली आहे त्यामुळे त्या व्यक्तीला त्रास झालेला नाही. असं असतं तर त्यामुळे सगळेच त्रासलेले असते ना. तर जी गोष्ट घडली आहे त्याविषयीचं त्याचं जे मत आहे त्या मताने त्याला त्रासून सोडलंय. आता त्याला तोंडी सहानुभूती दाखवण्यासाठी संकोच करू नका. जर त्या प्रसंगी गरज असेल तर त्याच्यासोबत तुम्ही बसून शोकांतिका देखील वाहू शकता, शोक व्यक्त करू शकता. पण तुम्ही आंतरिकरित्या शोक व्यक्त करत नाही आहात याची काळजी घ्या. त्यामुळे मित्रहो, तुमच्यासोबत घडणाऱ्या गोष्टींना जितकं ऑब्जेक्टिव्हली तुम्ही घ्याल म्हणजे तुमच्या वैयक्तिक भावनाचा प्रभाव न पडू देता ती गोष्ट जशी आहे तशी ॲक्सेप्ट कराल तेव्हाच तुम्ही खरे सामर्थ्य मिळवाल. धन्यवाद मित्र.